Brought to you by V-Guard. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थानी पहिल्यांदा 21 दिवसाचं उपोषण आदरणीय अण्णासाहेब रत्नाकर पाटील आणि सुरेशदादा बनगर यांनी केलं। त्यानंतर 2 महिन्यानंतर 1 महिन्यानंतर परत दुसऱ्या वेळेस 8 दिवसाचं उपोषण त्याच ठिकाणी करण्यात आलं। राज्य सरकारने एक समिती स्थापन केली धनगर आरक्षणासंदर्भात। त्या समितीचा तब्बल आता जवळपास वर्ष होत आलंय, 9 महिने पूर्ण होत आहेत। त्या समितीने कसलाही अहवाल दिला नाही किंवा कसलंही काम केलं नाही। हे मुख्यमंत्री, हे सरकार जातीयवादी आहे, धनगराचा तिरस्कार करतं, धनगराचा द्वेष करतं आणि धनगराला आरक्षणापासून दूर ठेवण्याचं महापाप हे शिंदे सरकार करत आहे। माझी शिंदे सरकारला विनंती आहे, भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। हे अधिवेशन तुमच्या काळातलं हे शेवटचं अधिवेशन आहे। या अधिवेशनामध्ये जर धनगर आरक्षणाचा प्रश्न आता तुम्हाला मार्गी लावावाच लागेल आणि हा मार्गी लावल्याशिवाय तुमच्या पुढे दुसरा गत्यंतर नाही। या राज्यात आता धनगर फॅक्टर हा सुरू होणार आहे आणि सुरू झालेला आहे। आम्ही यशवंत सेनेच्या वतीनं परत ज्या दिवशी अधिवेशन सुरू होतंय त्याच दिवशी परत राजमाता अहिल्यादेवींच्या चरणी आम्ही जातोय आणि त्या ठिकाणी अमरण उपोषणाला मी स्वतः आणि अण्णासाहेब रत्नाकर पाटील, यशवंत सेनेची सर्व टीम, महाराष्ट्रातील सर्व धनगर समाज लाखोंच्या संख्येने तिथे उपस्थित राहील आणि हे उपोषण सुरू राहील। तुमचं अधिवेशन आहे। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। तोपर्यंत आम्ही उपोषणात बसलेले असू आणि जर अधिवेशनात तुमचा निर्णय आमच्या बाजूने धनगराच्या हिताचा, धनगरांच्या प्रश्नाचा झाला नाही, हे गोड बोले आणि खोटं बोलणारे मुख्यमंत्री नागपूरच्या अधिवेशनाच्या काळामध्ये त्यांनी बैठक बोलवली होती सगळ्या उपोषणकर्त्यांची। त्या बैठकीमध्ये त्यांनी सगळ्या उपोषणकर्त्यांना, राज्यातल्या धनगर समाजाला सांगितलं होतं की तुमचे सगळे प्रश्न म्हणजे मेंढपाळांचा प्रश्न असेल, जे जे काही धनगर समाजाचे प्रश्न आहेत, असंख्य लाखो हॉस्टेलचे प्रश्न आहेत, आरक्षणाचा प्रश्न आहे, ज्या योजना जाहीर केल्या त्या लागू करण्याचे प्रश्न, हे सगळे प्रश्नांचा निकाल त्यांनी त्या दिवशी पाडा वाचला आणि आम्हाला वाटलं की इतका चांगला मुख्यमंत्री आम्हाला भेटलाय, धनगरांच्या प्रश्नावरती इतका अभ्यास करून इतकी जाणीव आहे आणि अक्षरशः आता त्याला 6 महिने होऊन गेलेत। मुख्यमंत्र्यांनी त्या धनगराच्या साध्या सुद्धा नावाकडे बघितलं नाही। म्हणजे धनगरांचा तिरस्कार करणारे हे शिंदे साहेब, धनगराचा द्वेष करणारे हे शिंदे साहेब, धनगर द्रोही हे सरकार आज आमच्या समोर उभा आहे। हे तुमचं शेवटचं अधिवेशन आहे। या अधिवेशनात तुम्ही आम्ही आरक्षणाची अंमलबजावणी करा, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला फार कठीण प्रसंगाला सामोरे जावं लागेल। आम्ही नुसतं उपोषणालाच बसणार नाही। उपोषण तुमचं अधिवेशन सुरू आहे तोपर्यंत बघू आणि ज्या दिवशी तुमचं अधिवेशन संपणार आहे त्या दिवशी आम्ही सगळे महाराष्ट्रातले किमान खूप जण त्या राजमाता अहिल्यादेवींच्या चरणी आम्ही आत्मदहन सुद्धा करणार आहोत। मग किती लाखो धनगरांचा बळी घेऊन तुम्हाला आनंदात राहायचं असेल तुम्ही राहू शकता। हा सरकारला यशवंत सेनेच्या वतीनं आणि राज्यातल्या धनगर समाजाच्या वतीनं शेवटचा अंतिम इशारा देतो। Brought to you by V-Guard. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।